श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो, चला पाहूया महाराजांचं तुमच्यासाठी आज काय संकेत किंवा संदेश आहे. पॉजिटिव एटीट्यूड रखे, सेल्फ रिस्पेक्ट रखे, आप सेल्फ रिस्पेक्ट के काबिल हो, सच्चे प्यार के काबिल हो. पॉझिटिव्ह राहायला शिका आणि स्वतः बाबतीत विचार करा. म्हणजे तुमची व्हॅल्यू ही तुम्हाला स्वतःला आधी असणं खूप गरजेचं आहे, मग दुसरा तुमची व्हॅल्यू करेल. म्हणून सेल्फ रिस्पेक्ट ठेवा, कारण तुम्ही खऱ्या प्रेमाच्या भागी आहात, स्वभागी आहात. तुमचं भाग्यात खरं प्रेम आहे आणि ते तुम्हाला मिळणार आणि ती लोकं तुमच्या भाग्यात नक्कीच येणार जी तुमची रिस्पेक्ट करणार. पण त्यासाठी स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट खूप गरजेची आहे. ओके. आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा. म्हणजे प्रत्येकासाठी प्रत्येक वेळेस अवेलेबल राहणं बरोबर नाही आहे. त्यामुळे समोरचा व्यक्ती आहे ना, आपली कामंसुद्धा सोडून देतो. म्हणजे आपली क्षमतासुद्धा सोडून तुमच्यावर अवलंबून राहतो. तर या गोष्टी बरोबर नाही आहेत. थोडा ॲटिट्यूड ठेवा किंवा समोरचा व्यक्ती तुम्हाला काहीही असं काही बोलून जातो की तुम्हाला मग नंतरला मन दुखतं की अरे मला असं कसं बोललं. तर तुम्ही तुमची सेल्फ रिस्पेक्ट नाही ठेवला, एक ॲटिट्यूड नाही ठेवला. ॲटिट्यूड म्हणजे नेगेटिव्ह ॲटिट्यूड नाही, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणजे एक सकारात्मक स्वतःमध्ये एक जो स्वाभिमान असतो ना, अभिमान नाही स्वाभिमान, एक सकारात्मक स्वाभिमान की मी या दायरेत राहते आणि तुम्ही समोरच्या व्यक्तीसुद्धा या दायरेत राहावे. या दायरेच्या बाहेर आलात तर मला तुमच्या गोष्टी खटकतील. या गोष्टी असणं गरजेचं आहे. स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट असणं गरजेचं आहे. आलस हमारा शत्रु है, निर्बल ना बने, दिनचर्या बदलने की कोशिश करे. आलस सब कुछ बिगाड़ रहा है, वक्त बर्बाद कर रहा है. आणि खूप जर आळसपणा तुमच्यात आला आहे तर हा आळस तुमचं खूप 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 वेळ वाया घालवतोय आणि सगळं काही संपवतोय. सगळं काही म्हणजे जी वेळ खूप मोलाची, खूप महत्त्वाची आहे, पण तुमचा आळस ना तुमच्याशी सगळं काही संपवून टाकतो. म्हणून आळस त्यागा, निर्बल नका बनू, स्वतःमध्ये बळ आणा. तुमच्या आत वीकनेस काय ते माहिती आहे, कारण तुम्ही आहे ना स्वतःतल्या एनर्जीला ओळखत नाही. तुम्ही फक्त दुसऱ्यांच्या एनर्जी म्हणजे दुसऱ्यांसाठी तुम्ही एकीकडे जगता किंवा दुसऱ्यांच्या जीवावर तुम्ही जगता. स्वतःसाठी काहीतरी करा, स्वतःसाठी काहीतरी करा. स्वतःची दिनचर्या बदलण्याचे प्रयत्न करा. होऊ शकतो तुम्ही खूप काही पैसे-बिसे वगैरे वगैरे कमवता, पण तुम्ही स्वतःची व्हॅल्यू करत नाही, असं होतंय. आणि आळशी इतके आहात की तुमच्या पैशांचं काय, कसं काय करायचं हे सुद्धा दुसरं ठरवतात. तर तुम्ही कधी त्या बाबतीत एक जिम्मेदार कधी व्हाल? तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीची जिम्मेदारी असणं गरजेचं आहे. म्हणून आळस त्यागा. कुटुंबाची जबाबदारी असो किंवा काहीही असो, कोणतीही जबाबदारी असो, आळस त्यागा. आळसमुळे खूप काहीच तुमचं संपतंय. तर आळस त्यागून पुन्हा स्वतःला उभं करा आणि फ्रेश स्टार्ट करा. श्री स्वामी समर्थ.